राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत त्या पक्षांच्या नेत्यांना काय वाटतं आपण तेही पाहूया. अजितदादांनी त्यांच्या सर्व सहकार्याशी चर्चा करून ठरवलं होतं की 100% आपल्याला दोन्ही पक्षाला एकत्र यायचं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी पावलं उचलणं चालू केले होते. सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे की अजितदादाची जी शेवटली इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत, त्या दृष्टीनं पावलं उचलली गेली पाहिजे असं मला वाटतं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी मी मागील काळातही बोललो होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे अशी माझी इच्छा आहे. गेलेल्या माणसाचा अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही त्याग करायचा लागला तरी करण्याची भावना ठेवून दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे. अगोदरच विलीनीकरण करण्याच्या बाबतीमध्ये चर्चा करून फायनल झालं होतं. निर्णय काय घ्यायचा तो पवार साहेबांच्या विचारून आपण निर्णय घ्यायचा अशी भूमिका आमची फायनल झाली होती. आता कोणीच राहिलेलं नाही, कारण साहेबांची प्रकृती, साहेबांचं वय हे जर बघितलं तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. अशा पद्धतीनेच आमची एक तयारी झाली. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. मुंबई महापालिकेत अजूनही महापौर निवडणुकीची तारीख ही जाहीर झालेली नाही. पण आश्चर्याची बाब म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळूनही